देशासह राज्यात शांतता नांदावी यासाठी उद्या काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना रॅलीचे जे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या संपूर्ण राज्याचं नियोजन जे असणार आहे ते नाशिकपासून सुरू होत आहे। या नाशिकमध्ये होणाऱ्या सद्भावना रॅलीच्या निमित्तानं अनेक काँग्रेसचे बडे नेते हे नाशिकमध्ये उद्या असणार आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आहेत। कसं नियोजन उद्याचं असणार आहे? प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची धुरा हाताळल्यानंतर खरं तर सर्वात पहिले त्यांनी बीडमध्ये एक सद्भावना यात्रेचे आयोजन केलं होतं। आपण बघितलं असेल सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जे वातावरण तयार झालं आणि महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये विष पेरण्याचं काम काही पक्षाकडनं करण्यात आलं, त्याला कुठेतरी छेद राहावा, शांतीचा संदेश राहावा, लोकांनी एकमेकांबरोबर पुरोगामी विचार घेऊन चाललं पाहिजे म्हणून बीडला त्या पद्धतीने त्यांची सुरुवात झाली होती। परंतु त्याच्यानंतर ज्या विविध घटना झाल्या, मग नाशिकच्या दर्गेचा विषय असेल, मुंबईतल्या जैन मंदिराचा विषय असेल, परभणीतला विषय असेल, आता झालेला काश्मीरमधला पहलगामचा अतिरेकी हल्ला असेल, याला कुठेतरी जोड देऊन काही ठराविक पक्ष या देशामध्ये परत एकदा हिंदू मुसलमान धर्म जात भेद हा सगळा विष पेरण्याचं जो काम करते त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे। नफरत छोडो भारत जोडोचा संदेश घेऊन जो राहुल गांधींचा संदेश आहे तो घेऊन आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वडेट्टीवार, आदरणीय थोरात साहेब, खासदार शोभाताई बच्छाव, कुणाल बाबा पाटील हे सर्व नेते उद्या नाशिकला येत आहे आणि संविधान सद्भावना मार्च काढून याच्यापासून सुरुवात करून पुढे परभणी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मार्चचं आयोजन करण्यात येणार आहे। नक्कीच आपण बघतोय की काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना रॅलीचं जे आयोजन करण्यात येणार आहे, उद्या नाशिकमध्ये अनेक काँग्रेसचे बडे नेते देखील या सद्भावना रॅलीमध्ये उपस्थित असणार असल्याची माहिती नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।